शरीराची पूर्ण शुद्धी करायची आहे का? कशी? आपण कोणतंही मशीन वापरतो, कुठलीही वस्तू वापरतो, ती साफ राहावी, नीटनेटकी राहावी, अधिक कार्यक्षम व्हावी यासाठी किती बरं प्रयत्न करतो. जेवढी आपली गाडी किंवा वस्तू महाग असते तेवढं आपण ते जपण्यासाठी अधिक प्रयत्न करतो. मग निसर्गानं आपल्याला दिलेला अनमोल ठेवा म्हणजे जे आपलं शरीर आहे ते शुद्ध ठेवण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारण्यासारखा आहे. निसर्ग नियमानुसार शरीर शुद्धी होण्यासाठी प्रत्येक सजीवाला निसर्गानंच उत्सर्जन संस्था दिल्या आहेत. मनुष्यामध्ये मल, मूत्र आणि स्वेद या 3 संस्थांमधून शरीरात साचलेला मलभाग बाहेर टाकला जातो. आयुर्वेदानुसार जेव्हा आपण कुठलाही आहार घेतो तेव्हा त्याचे 2 भागात विभाजन होते. एक सार भाग ज्यापासून आपले शरीर घटक बनतात आणि दुसरा म्हणजे किट्ट भाग म्हणजे शरीरातला अनावश्यक असलेला मलभाग. हा मल जो आहे तो केवळ मल, मूत्र, स्वेद एवढ्याच पुरता मर्यादित नसून प्रत्येक पेशीमध्ये काही ना काही पचनाची प्रक्रिया होत असते. या प्रत्येक संस्थेमध्ये किंवा पेशीमध्ये जो काही मल तयार होतो तो देखील वेळच्या वेळी शरीरातून निस्सारित झाला तरच शरीर दीर्घायू किंवा निरोगी राहते. हा सूक्ष्म मल किंवा आयुर्वेदामध्ये ज्याला आमदोष म्हटले आहे किंवा आधुनिक परिभाषेत ज्याला टॉक्झिन्स म्हणतात, असा हा दोष जेव्हा वेगवेगळ्या संस्थांमध्ये संचित होतो त्यावेळी त्या संस्थेत वेगवेगळे विकार निर्माण होतात. जसे त्वचेच्या ठिकाणी हा मल असेल तर त्वचा विकार, सांध्यांच्या ठिकाणी साचला तर त्याला आपण म्हणतो आमवात, पोटात किंवा पचन संस्थेत हा आमदोष राहिला तर ग्रहणी, प्रवाहिका, मूळव्याध असे अनेक विकार उत्पन्न होतात. याशिवाय स्थूलता, बीपी, शुगर हे देखील याच आमदोषाचे वेगवेगळे परिणाम. हा आमदोष किंवा मल शरीरात का उत्पन्न होतो, का वाढतो, त्याची नेमकी कारणे कोणती? तर आपण जो काही आहार घेतो त्याचे पचन किंवा शरीर घटकात रूपांतर करण्याची शक्ती असते त्याला आपण म्हणतो अग्नी. जेव्हा अग्नीचे काम मंदावते तेव्हा न पचलेला किंवा शरीर घटकांमध्ये रूपांतरित न झालेला आहार रस म्हणजेच आम, या आमदोषाचे रूपांतर न शरीर घटकांमध्ये होते न शरीर त्याला बाहेर टाकू शकते. हा दोष किंवा टॉक्झिन्स तयार होण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अध्यशन, म्हणजे काय तर अधिक प्रमाणात किंवा भूक नसताना घेतलेला आहार. याशिवाय देखील चरक संहितेत आमदोष शरीरात साचून का राहतो त्याची काही कारणे सांगितली आहेत. न खलु केवलम अतिमात्रम एव आहार राशीन आम प्रदोषकरम इच्छन्ति अपितु खलु गुरु, वृक्ष, शीत, शुष्क, विदाही विरुद्ध अन्न अकालेच अन्नपान उपसेवनम काम, क्रोध, मोह, ईर्ष्या, मान, उद्वेग, भय उपतप्त मनसावा यद अन्नम उपयोजते तद अपि आमम एव प्रदूषयति. म्हणजेच केवळ अतिप्रमाणात सेवन केलेले अन्न कारणीभूत नाही या आमदोषासाठी, तर गुरु म्हणजे पचायला जड पदार्थ, शरीरात कोरडेपणा वाढवणारे पदार्थ, अतिथंड किंवा अप्रिय अन्न, मलावष्टंभ करणारे सर्व अन्न, अशुद्ध, विरुद्ध अन्न हे देखील आमदोषाचे कारण आहे. त्याचबरोबर मानसिक स्थिती कशी आहे याचाही परिणाम या आमदोषाच्या संचितीवर होते, ज्यामुळे शरीर अशुद्ध होतं. जेव्हा मनात काम, क्रोध, भय, ईर्ष्या अशा नकारात्मक भावना असतात आणि तेव्हा जे भोजन केले जाते त्यातूनही शरीरात असे मल किंवा आम निर्माण होतो. अतिजागरण, अतिनिद्रा ही देखील यासाठीची महत्वाची कारणे. जेव्हा शरीरात हा मल किंवा पेशींच्या ठिकाणी साचलेले टॉक्झिन्स अति प्रमाणात होतात तेव्हा काय लक्षणे दिसतात किंवा नेमका शरीरातला हा दोष वाढलाय हे कसं ओळखायचं? तर त्याची काही लक्षणं आयुर्वेदात सांगितलेली आहेत. स्रोतो रोध बलभ्रंश गौरवा अनिल मूढता आलस्यापक्तिनिष्ठीव मलसंग रुचिक्लमहा. म्हणजेच जेव्हा शरीरात पेशींच्या ठिकाणी खूप दोष साचतात तेव्हा शरीराला जडपणा येतो, अंग जखडल्यासारखे वाटते, विशेषतः सकाळी उठल्यानंतर उत्साहच वाटत नाही, दिवसभर सुस्ती येते, आळस येतो. याशिवाय पचन योग्य होत नाही, गॅसेस होणे, पोट फुगणे अशा तक्रारी होतात, तोंडाला चव नसते, मलमूत्राचे विसर्जन समाधानपूर्वक होत नाही. तर अशा प्रकारे अनेक विकारांचे उगमस्थान असलेला हा मलभाग किंवा आमदोष शरीरातून काढून टाकायचा असेल तर त्यासाठी काय करायचं ते आपण पाहूया. जेव्हा शरीरात अशी विषारी द्रव्ये निर्माण होतात तेव्हा त्याचे महत्वाचे कारण असते मंदावलेली पचनशक्ती.
आणि जेव्हा आमदोष साचतो त्याचा परिणाम पुन्हा पचनशक्तीवर होतो आणि अग्नी आणखी मंदावतो. हे दुष्टचक्र चालू राहते. यातून बाहेर पडायचं असेल तर त्यासाठी आहेत महत्वाचे 3 नियम किंवा उपाय. सगळ्यात महत्वाचा पहिला नियम म्हणजे लंघन. बरेच जण केवळ जेवणाची वेळ झाली म्हणून जेवत असतात किंवा आवडतंय म्हणून खात राहतात. मात्र जोपर्यंत चांगली कडकडून भूक लागत नाही तोपर्यंत काहीही न खाणे, भूक लागल्यानंतर देखील पचायला हलका आहार घेणे हा आहे शरीर शुद्धीसाठीचा पहिला नियम. म्हणून वेगवेगळ्या कारणांनी दर आठवड्याला 15 दिवसाला आपल्या संस्कृतीमध्ये उपवासांचा निर्देश आहे. उपवास म्हणजेच लंघन आणि मनाची शांत अवस्था या दोन्हीचा मेळ. साबुदाणा, बटाटा, वेगवेगळे तळलेले पदार्थ खाऊन केलेला उपवास आणखी टॉक्झिन्स निर्माण करतो. म्हणून ज्यांना शरीरातला आमदोष, मलभाग शुद्ध करायचा असेल त्यांनी आठवड्यातून किमान एकदा उपवास करावा. कसा करायचा उपवास? तर दिवसभर उकळलेले कोमट पाणी प्यावे, तेही आवश्यकता असेल तेवढेच. सूर्यास्तानंतर काहीही खाऊ नये. दर आठवड्याला शक्य नसेल तर 15 दिवसातून एकदा एकादशी, चतुर्थी, पौर्णिमा अशा कोणत्याही तिथीला असा एक निरंकार उपवास करावा. ज्यांना असा निरंकार उपवास करणं शक्य नाही त्यांनी किमान सूर्यास्तानंतर भोजन टाळावं. आठवड्यातून एक दिवस शक्य तितका कमी आहार घ्यावा. मागच्याच वर्षी नोबेल पारितोषिक मिळालेली इंटरमिटंट फास्टिंग ही संकल्पना याच तत्वावर आधारित आहे. आयुर्वेदानुसार जेव्हा आपल्या अग्नीला पचवण्यासाठी अन्नाचा भार नसतो तेव्हा शरीरातील इतर दोष पचवण्यासाठी अग्नीला योग्य अवधी मिळतो. लंघन किंवा उपवास म्हणजे आपल्या अग्नीला असा अवधी आपण मिळवून देणे. ही शरीर शुद्धीसाठीचीच प्रक्रिया आहे. दुसरा उपाय म्हणजे आहारात अग्निदीपन, पाचन अशा काही औषधांचा समावेश करणे. आपल्या मसाल्याच्या डब्यातल्या ज्या औषधी आहेत ना त्या सर्व अग्निदीपन करणाऱ्या, पाचन करणाऱ्या आहेत. जसे जिरे, बडीशोप, सुंठ, मिरी, पिंपळी या सर्व औषधांची माहिती आपण अर्हम आयुर्वेद चॅनलवर याआधीच पाहिलेली आहे. या सर्व मसाल्याच्या पदार्थांमुळे शरीरात साचलेले दोष मुळापासून निघून जायला मदत होते. पेशींच्या स्तरापर्यंत शुद्धी होते. काय करायचं यासाठी? तर सुंठ, जिरे यापैकी कुठलंही औषध, मिरी किंवा बडीशोप पाव ते अर्धा चमचा घेऊन 1 लिटर पाण्यात टाकून उकळायचं. दिवसभर हे पाणी जे औषधयुक्त पाणी आहे ते थोडं थोडं पित राहायचं. जेव्हा खूप भूक लागेल तेव्हा मुगाच्या डाळीची खिचडी किंवा लहाया किंवा फळभाजीचं सूप असा आहार घ्यायचा. हे किती दिवस करायचं? तर साधारण 5 ते 7 दिवस. या काळात आहारामध्ये आल्याची, पुदिन्याची चटणी आणि पचायला हलकं धान्य म्हणजे ज्वारी, नाचणी अशा धान्यांचा समावेश करायचा. आता तिसरा उपाय म्हणजे आठवड्यातून एकदा उपाशीपोटी 20 ते 30 ml एरंडेल तेल घ्यावं. एरंडेल तेल हा आमदोषाचा शत्रू आहे. पेशींमध्ये सूक्ष्म ठिकाणी साचलेला अशुद्ध भाग बाहेर काढण्याचं काम एरंडेल करतं. एरंडेल तेलाच्या अधिक माहितीसाठी आपण पाहू शकता हा व्हिडिओ. त्याचबरोबर ज्यांना मलशुद्धी नीट होत नाही त्यांनी रोज रात्री 1 चमचा त्रिफळा चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावं. तर हे झाले सर्वांना घरच्या घरी करता येतील असे 3 सोपे उपाय. अर्थात हे उपाय करण्यापूर्वी शरीरात दोष साचू नये म्हणून पथ्य पाळणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे ज्या कारणांनी शरीर अशुद्ध होतंय, आमदोष तयार होतोय त्या कारणांचा त्याग करणं हे पहिलं पाऊल. याशिवाय आयुर्वेदामधली पंचकर्म आणि असंख्य औषधं आमदोषाचा नाश करणारी आहेत. पण त्यासाठी आवश्यक आहे तुमच्या वैद्यांचा वैयक्तिक सल्ला. कारण जेव्हा शरीरात अनेक दोष साचलेले असतात तेव्हा ते युक्तिपूर्वक बाहेर काढणं खूप महत्वाचं असतं. आयुर्वेदामध्ये म्हटलंय ज्याला शरीराचं ज्ञान नाही त्याने शरीरातील दोष बलपूर्वक किंवा अयोग्य प्रकाराने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर ज्याप्रमाणे कच्च्या फळातून रस काढला तर फळाचं नुकसान होतं त्याचप्रमाणे शरीराचं देखील नुकसान होऊ शकतं. तर मंडळी, आता आपण जे 3 उपाय पाहिले ना म्हणजे आपल्याला जमेल तसं लंघन करणे, निरंकार किंवा लघु, मसाल्याच्या डब्यातील औषधांचा योग्य वापर करणे आणि एरंडेल तेल किंवा त्रिफळा यांचा प्रयोग करणे. हे 3ही उपाय सोपे आहेत, सर्वांसाठी उपयुक्त आहेत आणि दैनंदिन जीवनात वापरण्यासारखे आहेत. शरीरातल्या दोषांची अशा उपायांनी नियमित शुद्धी करत राहिलं तर आपल्या शरीराची कार्यक्षमता आणखी वाढेल, स्वास्थ्याचे रक्षण होईलच आणि रोगांना प्रतिबंध होईल, हे अगदी नक्की. तर या सर्वांचा तुम्ही प्रयोग करून पहा, त्याचा अनुभव घ्या आणि आम्हालाही त्याविषयी अवश्य कळवा. शुभम भवतु. धन्यवाद.